त्यावरती कोणाचा आक्षेप असता कामा नये। आणि जर ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येत असतील तर महाराष्ट्रात समोरचं काही मोठं संकट आहे का असं मनीषा कायंदे यांचं म्हणणं आहे। मात्र जर महायुती संदर्भात त्यांना विचारलं असता असाच दरवेळी अर्थ का काढला जातो, उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असताना महायुतीला त्याचा धोका नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे हे 5 तारखेनंतर आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आलेले महाराष्ट्रानं बघितले आणि त्यामुळे या युतीची ही नांदी तर नाही ना असाच प्रश्न पुन्हा एकदा। याच संदर्भात आपण बोलूयात। भाजपचे नेते राम कदम आपल्या सोबत आहेत। राम कदमजी, स्वागत न्यूज 18 लोकमतवरती। तर आधी 5 तारखेला दोघे जण एकत्र आले, यावरती सुद्धा तुमची प्रतिक्रिया आम्ही घेतलेली होती। मधले काही दिवस गेले, चर्चा खूप वेगवेगळ्या झाल्या, मात्र नाही दोघेही एकत्र आहेतच, त्यावरती तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मुळामध्ये दोघांचं रक्ताचं नातं आहे, त्यामुळे वाढदिवसाला एक प्रकारे शुभेच्छा देणं याचे काही वेगळे राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही। ते कौटुंबिक नातं आहे आणि कौटुंबिक नातं निदान राजसाहेबांनी तर कायम ते जपत। आता महिनाभरापूर्वी राजसाहेबांचा वाढदिवस झाला, उद्धव ठाकरे गेले का त्यांच्या घरी? माझ्या तरी पाहण्यात नाही आलं। तर त्याच्यामुळे राजसाहेबांनी त्यांच्या वतीनं कायम नातं जपण्याचा प्रयत्न केला आहे। पण असो, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात बोलणं योग्य ठरणार नाही। पण याचा आपण राजकीय अर्थ काढायचा झाला तर आता आठवड्याभरापूर्वीच राज ठाकरे एका भाषणात म्हणालेत की एकत्र सभा झाली याचा अर्थ एकत्र निवडणूक लढवणार, त्याचा अर्थ होत नाही। त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि राहिला प्रश्न की कधीही दोन पक्षांची युती विचारधारेच्या आधारावर होते। आता राज ठाकरेंनी हिंदुत्वाची विचारधारा घेतली आहे आणि उद्धव ठाकरेंनी पाकिस्तान जिंदाबादची विचारधारा घेतली आहे। अशा दोन विचारधारा एकत्र राजकारणात युती करू शकतील का? नाही। तर त्याच्यामुळे एका ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात गळा गांधी परिवाराचा आहे, शरद पवारांचा आहे, तर ह्या दोन्ही विचारधारांच्या विरोधात राज ठाकरेंचा पक्ष विचारधारा मांडतोय। तर त्याच्यामुळे आपण जे सन्माननीय मनसेच्या नेत्यांचं जे आधीचं भाषण होतं त्या भाषणाचाच आपण धागा पुढे नेला तर एकत्र भेटणं, एकत्र सभा घेणं किंवा वाढदिवसाला शुभेच्छा देणं याचा राजकीय अर्थ किंवा युती झाली असा अर्थ काढता येणार। म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जवळ ते जरी गेले तरी राज ठाकरेंना आजही तुमचा पाठिंबा आहे, समर्थन आहे? म्हणजे नाही, मुळामध्ये हिंदुत्वाची जो भाषा बोलेल त्या हिंदुत्वाच्या भाषा बोलणाऱ्यांना सोबत घ्यायचं ही भाजपची आधीपासूनची व्यवस्था आहे। तर त्याच्यामुळे समविचारी पक्ष एकत्र येत असतात। परस्पर विरोधी विचारी पक्ष वाढदिवसाला जरी एकत्र आले तरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकत्र येतील असं दूरपर्यंत वाटत नाही। बरं, तुम्हाला जरी वाटत नसलं तरी सुद्धा राज ठाकरेंच्या मनात काय हेही आपल्याला काही कळत नाही। त्याच्यामुळे जर उद्या आपण असं गृहीत धरूयात ते दोघे एकत्र आले तर महायुतीला धोका आहे का? मग मला सांगा की मनसे आणि उबाटाकडे सध्या किती आमदार आहेत? मनसेकडे सध्या किती आमदार आहेत? उबाटाचे किती नगरसेवक मुंबईतले शिल्लक राहिलेत? मुंबईतल्या जवळपास 91 नगरसेवकांपैकी 56 पेक्षा अधिक नगरसेवकांनी ऑलरेडी खऱ्या शिवसेनेत म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत ते गेलेत। आमदारांची संख्या पाहिली तर 60 आमदार माननीय शिंदे साहेबांकडे आहेत। तुलनात्मक दृष्ट्या जे इकडे उरलेत त्यातले अर्धे निम्मे अजूनही शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। त्यांनी शिट्टी मारली तर अर्ध्यापेक्षा अधिक आमदार पुन्हा खऱ्या शिवसेनेत जातील। तर त्याच्यामुळे नाशिक उबाटाकडून पूर्णपणे रिकामं झालं, पुणे उबाटाकडून पूर्णपणे रिकामं झालं, विदर्भामध्ये उबाटाकडे काहीच शिल्लक राहिलं नाही। महाराष्ट्रातले आजी माजी सगळे आमदार नगरसेवक हे एकनाथ शिंदे साहेबांसोबत चाललेत, काही आमच्यासोबत आलेत। तर त्याच्यामुळे उबाटा आपण करता आहात तर लोकांना कळलंय की खरा बाळासाहेबांचा विचार त्यांचा सच्चा शिलेदार माननीय एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत। आणि बाळासाहेबांचे जे सगळे शत्रू आहेत हयात जीवनातले त्या सगळ्या राजकीय शत्रूंच्या मांडीवर जाऊन बसायचं काम उद्धव ठाकरे करतात। तो खरा बाळासाहेबांना मानणारा कडवट शिवसैनिक आहे, त्याला हे कसं आवडेल? आवडणार नाही। आणि ते आवडणार नाही म्हणून तर विधानसभेला उबाटाला तोंडघशी पाडलं।
उबाटाला जी विधानसभेमध्ये जो फटका पडला तो बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून पडला ना. हे कधी कोणाला भेटत नाही, त्यांचे दरवाजे कायम बंद असतात. हे मंत्र्यांना सुद्धा भेटत नव्हते, पत्रकारांना भेटत नव्हते. आणि दुसऱ्या बाजूला माननीय एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांना भेटतात, सगळ्यांची कामं करतात. बरं, मग विषय मॅन अशी त्यांची इमेज तयार झाली. राहिला प्रश्न भाजपचा, आम्ही महाराष्ट्रातला क्रमांक 1चा मोठा पक्ष आहोत. मुंबईत क्रमांक 1चा पक्ष आहोत, महाराष्ट्रातही क्रमांक 1चा पक्ष आहोत. तर त्याच्यामुळे आमची जी 3 पक्षाची युती आहे ती अभेद्य आहे. आणि या 3 पक्षाच्या ताकदीसमोर आपण इतरांची ताकद जोडून बघा. तर त्याच्यामुळे अतिशय नम्रतेने सांगतो की कोणीही एकत्र आलं न आलं तरी देखील महायुतीचेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला आम्हीच क्रमांक 1 कामाच्या आधारावर सांगतो आम्ही. बरं, आता विषय जो आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा, तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करताय, राज ठाकरेंवरती करत नाही. याचा अर्थ म्हणजे राज ठाकरे हे कुटुंब बाजूला, पण राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरेंची हातमिळवणी करणार नाहीत याची खात्री आहे म्हणजे तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, मी राज ठाकरे साहेबांवर टीका करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. मी त्यांच्यासोबत काम केलंय 5 वर्ष आणि ते कुठे सत्तेत राहिलेत? ते सत्तेत असते आणि सत्तेतून पक्ष म्हणून सरकार म्हणून काही चुका तो बोललो असतो ना. मी उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्ष सत्तेत होते, खिचडीपासून औषधाला सुद्धा सोडलं नाही, त्याच्यातही चोऱ्या केल्या, लोकांना लुटलं मुंबई महानगरपालिकेत. तर त्याच्यावर बोलायचं नाही मी. आणि प्रश्न राहिला विचारधारेचा. मराठी या विषयावरती, या मुद्द्यावरती दोघांची विचारधारा जुळलीच आहे की मग? मराठी या विषयात तर सगळ्यात जास्त बलिदान मी दिलंय. माझं 4 वर्ष निलंबन झालं होतं. शपथविधीच्या पहिल्या दिवशी सभागृहात राम कदमनं काय केलं पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आजही. आणि हे कसलं मराठी करतात? उद्धव ठाकरेंनी हिंदीची सक्ती काढली. ती सक्ती दूर करायचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. उद्धव ठाकरेंना मराठी नाव घेण्याचा पण अधिकार नाही. जी, धन्यवाद राम कदमजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर एकूणच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्रित आलेत त्यावरती आपण राम कदम यांची प्रतिक्रिया घेत होतो. उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांनी टीका केली आहे, मात्र राज ठाकरे यांना मात्र त्यांचं एक प्रकारे समर्थनच दिसतंय आणि त्यांची बाजू घेत असतानाच ते दिसले. मात्र हे दोन्ही ठाकरे बंधू आहेत आणि ते कौटुंबिक पातळीवरती एकत्र येत आहेत असंच विरोधकांचं एकूणच म्हणणं आहे. ही 4 दृश्य राज ठाकरेंचं मातोश्रीवरती कशा पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. एक मोठा गुलाबाचा पुष्पगुच्छ राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसाठी आणलेला दिसतोय. वाढदिवसाला हे दोघे जण भेटलेत, शुभेच्छा दिल्या आहेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना. कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे उत्साह दिसतोय आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना देखील त्यांच्या खोलीत जाऊन राज ठाकरे यांनी वंदन केल्याची ही 4 दृश्य आपण बघतोय. मातोश्रीवरती बरेच वर्षांनी राज ठाकरे पोहोचले निमित्त उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं. तर या महिन्याभरामध्येच दुसऱ्यांदा या ठाकरे बंधूंची भेट झाली आहे. यापूर्वी याच महिन्यामध्ये 5 जुलैला त्रिभाषा सूत्र रद्द करण्याच्या विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र आले होते आणि आता राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आरोप कोण करते? मला वाटत नाही शिवसेनेकडनं आरोप असा झाला. हे बाहेरचीच लोक आहेत ज्यांना हे घडू नये असं वाटत असतं. त्यांच्या ह्या शंका कुशंका सुरू असतात. आपण त्याच्यात रस घ्यायचा नाही. आम्ही आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत काम करतो आणि आम्हाला माहिती आहे की आदरणीय उद्धवजी जे करतील ते महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राच्या भल्याचं, मराठी माणसांच्या भल्याचं. आणि त्यामध्ये खास करून राजसाहेबांनी आता जी भूमिका घेतली ती इतकी भन्नाट होती. ती भूमिकाच महाराष्ट्राला पुढे तारक नेणार आहे. ती भूमिका घेऊन दोघं पुढे चाललेत, त्याला आपण आज शुभेच्छा देऊया. ही एक अपूर्व भेट आहे. ही भविष्याची नांदी आहे. जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं की ह्या 2 भावांनी एकत्र यावं. हे 2 भाऊ एकत्र आले, आजच्या शुभदिनी एकत्र आले. हे 2 भाऊ एकत्र आले म्हणजे 2 विचार एकत्र आले, 2 मन एकजीव झाली आणि त्याचबरोबर 2 पक्ष हे एकत्र झाले. याचा अर्थ गेले कित्येक वर्ष हा महाराष्ट्र जो काही विभागला होता, दुभंगला होता, तो महाराष्ट्र पुन्हा एकसंघ झाला.
त्याची ही नांदी आहे. महत्त्वाचा दिवस आहे, छान आहे, व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला सांगतो की आज उत्साह निर्माण होतो आमच्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण होतो की आज खरोखर जितके सोडून गेले तितके हे गेले तरी माननीय उद्धव साहेब एकदम खंबीरपणे आहेत. तर त्यामुळे मी निश्चितच सांगतो की काही प्रॉब्लेम नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने येऊन गेले ना. आगामी निवडणुकांवरती याचा परिणाम होईल का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँड दिसेल का? सगळ्या महाराष्ट्रात सगळं होईल, चांगलं होईल. आणि निश्चितच होईल की बरेच दिवसापासून ते चाललं होतं ना, ते आता ओपन आहे. मराठी माणसांना, मराठी मतदारांना खूप चांगलं आहे. दोघा भावांबरोबर आम्हाला काम करण्याची संधी त्या काळात मिळालेली आणि आज जर दोघे एकत्र आलेले असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना आज खूप आनंद झाला असेल. ही महाराष्ट्राची एक म्हणजे इच्छा होती की सगळे सैनिक एकत्र यावे आणि त्याप्रमाणे सगळे सैनिक एकत्र झालेले आहेत. आता यानंतर काय चित्र असेल महाराष्ट्राच्या राजकारणात? मी सांगितलं ना, यानंतरचा पूर्ण सरकार हे ठाकरे सरकारच असणार.